टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत। गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे। मात्र या गुन्हेगारांवर ज्या पोलिसांचा धाक असायला पाहिजे तो धाक उरला आहे की नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। वसमत शहरातील शुक्रवार पेठ भागात किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड काठ्यांनी मारहाण करून घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 12 जणांवर वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या गुन्हेगारांची एवढी हिंमत का झाली, यांच्यावर पोलिसांचा धाक का राहिला नाही असा देखील प्रश्न होत आहे। याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रात एका माणसानं तोतया पोलीस अधिकारी बनून 500 रुपयांची चिल्लर घेण्याच्या बहाण्यानं गल्ल्यातील तब्बल 80,000 रुपये चोरी केले। हे गुन्हे करताना गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच वाटली नाही। या SBI केंद्रामध्ये CCTV आहे, पण आपण या CCTVच्या माध्यमातून पकडले जाणार, पकडल्यानंतर पोलीस आपल्यावर कारवाई करणार ही देखील भीती या तोतया पोलिसांच्या मनात नव्हती। वसमत शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे देखील चालू असल्याचं तक्रारी केल्या जातात। शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली असताना वसमत पोलीस काय करत आहेत असा देखील प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो। एकंदरीत असंच म्हणता येईल की वसमत पोलिसांचा धाक या गुन्हेगारांवर राहिला नसून वसमत पोलीस आता या गुन्हेगारांवर कशा प्रकारे वचक निर्माण करणार की जसं आहे तसंच चालू देणार हे पाहावं लागेल।